अरे त्याला नाही ते आपलं नाव काय? माझं नाव सतीश मोठं सतीश बंडगर. सतीश बंडगर, गाव गाव रेवणाळा, तालुका जत, जिल्हा सांगली. सांगली. आपलं नाव काय? मायापत धोंडीराम बंडगर. बंडगर. आपलं नाव काय? बाजीराव आबा बंडगर. बर. बंडगर म्हणल्यावर ही आपली भावकी आली. आपली भाऊकी बर भावकी, मी काय म्हणतो, मी कुठला देव आहे म्हणायचा? मायका देवीचं मंदिर आहे. मायका देवीची मूर्ती आहे. ही अलीकडची मायकाची. अलीकडे मायका देवीची आहे आणि पलीकडच्या साईड त्या साईडची जी आहे ती बिरोबाची मूर्ती आहे. म्हणजे कुठल्या गावची आहे? हे रेवणाळचे आहे. तालुका तालुका जत, जिल्हा सांगली. बर. मी काय म्हणतोय, भावकी आपली भावकी लागत्या. हा, मग हे रेवणाळवरनं ही किती वर्ष झाली हे इथं? आमची चौथी पिढी आहे. चौथी पिढी. पंजोबापासून पहिले पूर्वज आमचे बैलगाड्यातून येत होते. हा बैलगाडी पायी येत होते. हा म्हणजे जे काही साहित्य त्यांचं जे रोज रोटी लागणार असेल यात्रेसाठी ते त्यांना ते बैलगाडी ठेवून येत होते. बाकीचे जे येत होते ते पायी येत होते. पालखी संकट वाजत गाजत जे काय असेल ते त्यांच्या साजात येत होते. मग तुमच्या आजोबाचं नाव काय? आजोबांचं आमचं नाव आप्पा रखमू बंडगर, बिरा रखमू बंडगर, देवबा रखमू बंडगर. हे वडिलाचं नाव काय? आबा आप्पा बंडगर. हा. आणि आता ही सेवा ही माकोबाईची तुमच्याकडे आली. आता हे वडिलांपासून आमच्याकडे आलेले आहे. मग सकाळ संध्याकाळ तुम्ही सकाळ सेवा करा. संध्याकाळी सेवा करतो. दुपार रोज मी ते पूजा अर्चा करतो. हा हा हा. आणि जे काही सालाबाद प्रमाणे यात्रेला जी आहे हम्म, ती यात्रा आम्ही गावातही भरवतो पौर्णिमेला, नव्याच्या पौर्णिमेला. आणि तिथून आमची यात्रा झाली की तिसऱ्या दिवशी आम्ही इथं सविण्यासाठी आणि नैवेद्यासाठी इथे येतो. आणि इथे येऊन सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी वाहनाने येतो आता. आणि जे काय असेल ते नैवेद्य नारळ करून सबिना फिरवून हस्ता दिवशी. मग तुम्ही तुमचा आजोबा तुम्ही बघितलाय का? आजोबा आम्ही नाही बघितले. वडील वडील आहेत आमचे. वडील चुलते आहेत. वडिलाच्या काळात ही बैला ही येत होती बैलगाडी येत होती चिचणीला. हा. मग त्या काळात बैलाची शोभा होती का आताची शोभा नाही, आहे? बैलांची शोभा होती. पण कसं झालंय आता ह्याच्यानुसार आता जमान्यानुसार बैल हे बंद झालेले आहेत. हा. आणि आता बैल बंद झाल्यामुळे एवढ्या लोकसंख्येला बैलगाडी येणं किंवा प्रत्येक जण एवढा सामुदायिक हे करून घेऊन येतोय पालखीसोबत. कारण देवाची पालखीची गाडी असल्यामुळं जवळ 100-150 लोक येतात. मग तेवढ्या लोकांसाठी आता पूर्वजासारखं आता कसं होतं, पूर्वज बैलगाडी प्रत्येकाही कमीत कमी 5-25 बैलगाडी गावातून येत होती. आणि त्यांचं साहित्य म्हणा ते चालत येणं जाणं हे त्यावेळेला त्यांना म्हणजे हे होतं. आता सुधारित पद्धतीनं कसं झालंय, वाहनानुसार प्रत्येकाकडे वाहनं झालेत. आणि ते वाहनं आम्ही काय करतोय, ट्रक असो एसटी असो ह्यानुसार येऊन एकत्र आम्ही नैवेद्य बनवला जातो. आणि जे काय आहे ते सामुदायिकपणे आम्ही नैवेद्य देऊन आमचं हसतोय सगळ्यांना पालखी फिरवून आम्ही. मग तुम्ही बैलगाडीमध्ये किती वर्ष केला म्हणायचं? बैलगाडीमध्ये आमची 3 पिढ्या केलेत. नाही, तुम्ही वैयक्तिक मी 4 वर्ष केलोय. मला बैलगाडीत प्रस्थापित गेलाय. मी 4 वर्ष केलोय. मग हे आता तुम्ही सध्या हे कुठं आहे तुम्ही आता? हे सध्या आता चिंचणीमध्ये आम्ही कर्नाटकमध्ये येतोय. मग जिथं आपल्या मूळ स्थान आहे माकुबाई मायका देवी जे मूळ स्थान आहे चिंचणीत. हा. मग त्या स्थानावरती आम्ही येऊन प्रत्येक वर्षी ह्या यात्रेला आम्ही हे करतोय. मग मायका देवीचं कर्नाटकमध्ये कर्नाटक स्थान आहे. स्थान आहे. त्या ठिकाणी येऊन आम्ही आमचं हे करतो. प्रत्येक वर्षी नैवेद्य नारळ करून हस्ता दिवशी आम्ही. बरं, आपलं शिक्षण काय झालंय? शिक्षण माझं 12वी झाले. 12वी पास आहे. 12वी. मग तुम्हाला ह्या माकुबाईची बिरोबाची कशी काय आवड लागली? आमची म्हणजे कसं आहे, आमच्या पूर्वजापासून जे चालत आलंय ते आम्ही चालवतच आलोय आज रोजी. इथून पुढेही चालवतच जाणार. आम्ही कसं आहे, आमचं एक कुलदैवत आहे. कुलदैवत असल्यामुळे ते आम्ही करतच जातोय. मग तुमचा कुलदैवत कुठला? भोजलिंग वरकुडचा भोजलिंग. आणि ह्या देवीची काय माहिती? ही देवी कशी काय तुम्हाला? आमच्या पंजोबाने आणलेली आहे. हा. पंजोबाने आणलेले तेवढं काय आता आम्हाला सांगता येणार नाही. कारण पंजोबा आजोबा गेले, परत आमचे वडील. कारण हे जरा माहिती जास्तीत जास्त आमच्या वडिलांनी आम्ही काय सांगतात ते आमच्या पंजोबापासून आले. त्यांनी मग स्थापन केल्यानंतर त्याच्यापासून जे चालत आली. गावात पहिल्यांदा मायका देवीचं मंदिर हे आपल्या बंडगऱ्या कुळीत आहे. मग त्यांनी जे चालवत आले आज रोजी हे आम्ही पण पूर्वरच चालवतच आहे. बर, म्हणजे अशी परंपरा चालवणार आहे. आमच्या धनगर समाजात ही परंपरा चालवली जाते. चालवणार आहे. बर भाऊकी, मला काय म्हणायचं आहे, ह्या देवीला आता रेवणाळ मध्ये तुम्ही येता,
ह्या देवीला एवढं महिना 2 महिना नटवते ती हाऊस करते ती नक्की याचं काय कारण सांगता हे येईल? ब्रह्मलं जातं माणसाच्या मनात जरी कसं आहे हं, एखाद्या देवीबद्दल जरी हे असलं हं, तरी त्या देवीची नामस्मरण जरी केलं तर त्यापासून एक शक्ती निर्माण करते ती देवी. हं. त्यामुळं कसं आहे माहितीये का एखादं अंग एखाद्याचं जर कसा ढोल वाजला तरी अंग कसं भ्रमून येतं तसं या देवीचं नाव घेतलं तर एखाद्याचं समजा काय समस्या निर्माण असेल एखाद्याचं काय नवस असेल तर ते पूर्ण होतं. मग या देवीला ह्या चिचणी मायाला जायसाठी माणसाला महिनाभर ओढ लागते, महिनाभर ओढ लागते जाव वाटतंय. जा वाटतंय. आता इकडे कसं आजोबा बसलेत पटकं बांधून. आणि ते पुजारी आहेत मायका देवीचे आमचं एक देवाचं झाड आहे ते यांचं नाव काय म्हणायचं? धोंडीराम देवबा बंडकर. बंडगरज आहे ते. बर बर. आता यांचं वय किती आहे साधारण? त्यांचं वय साधारणतः एक 80-82 आहे की. तरी बी चिचणी मायाखाली येतात. मायकाला येतं देवाचं झाड आहे ते नाचत वाजत गाजत देवाचं पूर्णपणे 3 दिवस पार पडूस तर ते हे असतात. बरं, चिचणीमध्ये आल्यानंतर मग नुसती पालखी येतात का काय कार्यक्रम होतो इथं? कार्यक्रम इथं ओव्याचा कार्यक्रम होतो, हं. परत गजनृत्य होतं आणि देवीला नैवेद्य नेताना नाचत वाजत गाजत जे काय असेल ज्याच्या ज्याच्या अंगात म्हणजे असं हे येतं त्यांना नेलं जातं. तिथं जाऊन दर्शन घेऊन नारळ फोडून येतोय आम्ही. मग भाऊकी आज वार कुठला आहे? आज वार गुरुवार आहे. आज गुरुवार आहे. गुरुवार आहे. हा. मग आज तारीख किती आज आहे? 5 तारीख आहे. 5/2/2026. आणि मग इथं काल रात्री ववी झाली म्हणतात. रात्री मग शायर कुठल्या गावचे होते? मग शाहीर रेवणाळचे असतात. काही जणांना हौसन येतात ते परगावचे सुद्धा येऊ शकतात. येऊन आम्ही सगळी त्यांची सोय केलेली आहे. मंडप बिंडप सगळं केलेलं आहे. रेवणाळगावचे शाहीर श्रीमंत गणाचारी, विठ्ठल बंडगर, परत सयप्पा बंडगर, अजून जे काय असतील मग ते ते शर्मा गंचारे शायर हे आहेत. मग ते किती वर्ष झाले ओवी म्हणतात? ते आमच्या ह्याच्या आधीपासून म्हणतात. आम्हाला कळण्या अगोदरपासून म्हणतात. कमीत कमी 30-40 वर्षाच्या हिशोबात म्हणतात ते. बर बर. मग ही देवीचं तुमची हे आमचं पुढची श्रद्धास्थान आहे आणि पुढल्या पिढीलाही असंच चालत राहणार. चालू राहिलं चालत पाहिजे. राहणार आणि चालू राहणारच. आणि रेवणामध्ये मंदिर कुठं आलंय? मायाका देवीचं मंदिर सरळ रेवणाळ उत्तरेला पश्चिमेला पाण्या टाकिया साईडला आहे. एक अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे रेवणा गावात शहरातील डाव्या 500 साईडला मीटर अंतरावरती आहे. रेवणाळ गावात जाताना डाव्या साईडला आहे. मग मंदिर छोटस आहे का मोठं मंदिर बांधलंय? मोठं आहे. मंदिर मोठं आहे. शिखर वगैरे आहे. परत सभा मंडप आहे. मंदिराचं कामही झालेलं आहे आणि एकदम असं हे आहे. श्रद्धास्थान आहे ते आमचं. बर बर. मग आता इथं पालखी तुम्ही आणली हा बरोबर? होय. मग आणल्यानंतर तुम्ही संध्याकाळी पालखी इथं ठेवता का काय नदीला? नाही काय सर, आज पालखी आणल्यानंतर काय करतो हा. जाऊन आम्ही पायदुळीचे जे नारळ आहेत संध्याकाळी आल्यानंतर पायदुळीचं नारळ फोडा आम्ही जातो. पालखी नेऊन मिरवून त्यातनं हे करून पायदुळीचं नारळ फिरवून मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आम्ही येतो. आल्यानंतर काय असेल ते जेवण पाणी होतं आमचं. नंतर ओव्याचा कार्यक्रम होतो. पहाटे रात्री 12 वाजता आमच्या महिला ज्या आलेल्या असतात त्या महिला जाऊन नदीला आंघोळ करून येऊन पोळ्याचा नैवेद्य असतो पुरणपोळीचा. मग ते नैवेद्य करायला चालू करतात. नंतर ना आम्ही पहाटे 5 वाजता आंघोळला जातो. पालखी घेऊन जाऊन आंघोळ करून येतो. आंघोळ करून आल्यानंतर आमचं नैवेद्य वगैरे आवरलेला असतो. तो घेऊन आम्ही 12च्या आतमध्ये जाऊन देवीला नैवेद्य देऊन येतो आणि नंतर जेवण पाणी करतो. जेवण पाणी सुवासनी जो काय कार्यक्रम असेल तो उरकून घेतो. थोडा वेळ थांबून रात्री 12 वाजता बरोबर आम्ही सबिनाला पालखी घेऊन परत जातो आणि सबिना झाल्यानंतर आम्ही येऊन परत आमच्या गावी मग किती रेवणा गावात अंदाज किती माणसं येतात टोटल? 400 ते 500 लोक येतात रेवणा गावातील सर्व प्रत्येक वर्षी येतात. प्रत्येक वर्षी येतात. बरोबर. प्रत्येक आपलं नाव पूर्ण सांगा. बाजीराव आबा बंडगर, गाव रेवणाळ, तालुका जत, जिल्हा सांगली, राज्य महाराष्ट्र. बर. आपल्या या बाजीराव बंडगर आमच्या भाऊकीनं हे चिचणीच्या दारामध्ये या माकोबाई दारामध्ये थोडक्यात आपल्या यूट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.